व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। आदित्य सुखरूप घरी। शिरढोण येथील बेपत्ता असलेल्या आदित्य मोहन बंडगर याची गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेस अद्याप शोध लागला नव्हता। बोटीच्या सहाय्याने पहिल्या दिवशी बुधवारी 7 तास व शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजल्यापर्यंत शोध मोहीम चालू होती। ही शोध मोहीम तब्बल 7 तास चालू होती। शोध मोहीम चालू असताना पंचगंगेच्या पात्रात 2 मगरी वावरताना दिसून आल्या। नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नव्हतं। पाण्यात मगरी वावरताना दिसल्या होत्या, मग मगरीने तरी आदित्यला घेऊन गेल्या नसतील ना, अशी नागरिकांच्या मध्ये चर्चा होती। आज अभिजित चव्हाण व सागर सुतार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने देखील शोध मोहीम चालू असताना त्यातून देखील शोध लागला नव्हता। घरातील व्यक्तींनी आपापल्या पाहुण्यांच्याकडे चौकशी केली असता तेथे देखील नसल्याची माहिती मिळाली। मग आदित्य गेला तरी कुठे, काहीच कळेना। लोकांच्या मध्ये खळबळ उडाली होती। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। असं काहीतरी घडलं की बोटीने अखेरची फेरी मारण्यासाठी जात असताना आदित्यचा मदतीची हाक ऐकू येताच सर्वजण सैरावैरा होऊन त्याला वर काढायला धावू लागले व सुखरूप त्याला घरी घेऊन आले। त्याची प्रकृती ही उत्तम असून अशक्तपणामुळे त्याच्यावर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या 5 दिवसापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेस वजीर रेस्क्यू फोर्सचेही हैदर अली मुजावर, व्हाईट आर्मी टीमचे प्रदीप ऐनापुरे, नितेश वनकोरे, निशांत गोरे यांनी मोलाचे योगदान दिलं। याबद्दल त्यांचे गावात कौतुक केलं जात आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी शिरढोणहून जहांगीर रणमल्ली।